प्रशासनाकडे तुमच्या मागण्या मांडाव्यात आणि तुमच्या नाही, मला असं वाटतं की आता म्हणजे मला सांगण्यात आलं की खाली नायब तहसीलदार आहेत, तर ते नायब तहसीलदारांना तुमचं नेमकं काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगावं. ते राज्य शासनापर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यानंतर मग जो काही निर्णय होईल तो तातडीने होऊ शकेल. तर समजा तुम्ही वरच राहिलात आणि घोषणाच देत राहिलात तर तुमचं म्हणणं शासनापर्यंत नेमकं पोहोचणार नाही. तुमचं म्हणणं शासनापर्यंत मीही पोहोचवते. हो, हां हां बोलणं होतं ना. म्हणूनच मी म्हणते आहे की पिन पॉईंट तुमच्या मागण्या ज्या आहेत ना त्या नायब तहसीलदारांना द्या. ते तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत नेतील. मीही बोलते जिल्हाधिकाऱ्यांशी आणि तो मुद्दा आपण सोडवून घेऊ. तुमच्या ज्या मागण्या आहेत पिन पॉईंट तुम्ही मला जरी सांगितल्या तर त्या तुमच्या मागण्यांवरती कारवाई करून घेण्याच्या जबाबदारी. हां हां या वाक्या प्रशासनाचं करायचं काय? हां बर, ठीक आहे, येते मी पुढे. जिल्हाधिकाऱ्यांना मी हेच सांगितले की आज तिच्या कुटुंबियांची आणि या गावातल्या काही लोकांची मागणी आहे की तिच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि ती मागणी शासनापर्यंत पोहोचवणं हे त्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी आहे आणि त्यांनी ते मान्य केले की ते शासनापर्यंत पोहोचवतील. आणि त्या हमीसह म्हणजे मी त्यांना सांगितले की तुमच्या वतीने मी इथे हमी देते आहे की तुम्ही हे कर्तव्य पार पाडाल, तर त्या हमीसह हे आंदोलन मागं घेण्याचं अपील केलेलं आहे. कलेक्टरांशी बोलले आणि तुमच्या सगळ्या मागण्या कलेक्टरांनाही सांगितल्या. त्यांच्या इकडनं स्वतंत्रपणे शासनाला तुमच्या मागण्या जातील, मी माझ्याकडूनही पाठवते. तुर्तास तुम्ही खाली या आणि प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनाला सहकार्य करून आपला दबाव वाढवून आपण आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे. हो, आता लोकांमध्ये रोष पाहायला मिळतो. तुम्ही या सगळ्या पत्रकार परिषदेकडे कसं बघता? खरं पाहिलं तर इथे पत्रकार परिषद एकतर पोलीस विभागाने किंवा वैद्यकीय विभागाने घेणं अपेक्षित होतं. इथं जास्त जबाबदारी येते तपास यंत्रणा म्हणून पोलीस विभागावरती आणि त्यांनी ती पत्रकार परिषद न घेता महिला आयोगाने घेण्याचं प्रयोजन आपल्याला समजून घेत नाही. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे फार गांभीर्याने न बघता पोलीस प्रशासनाने म्हणजे जिल्ह्याचे विभाग प्रमुख म्हणून त्या संबंधित SP-नी ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी किंवा त्या तपासामधले मुद्दे ज्या तपासाच्या कामकाजाला बाधा आणत नाहीत ते सद्यस्थितीमध्ये लोकांसमोर आणणे ही महत्त्वाची मागणी असली पाहिजे. चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि माफी मागावी अशी सुद्धा मागणी केली जाते. आणि आता चाकणकरांनी राजीनामा दिला पाहिजे तर तो का दिला पाहिजे, त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे हा तो त्यांचा स्वतंत्र विषय. परंतु मी एक म्हणेन की डॉक्टर संपदांच्या मृत्यूचं कुठल्याही प्रकारे राजकीकरण न करता त्यांच्या मृत्यूच्या कारणाची योग्य ती चौकशी होणं, ती त्वरित होणं आणि तिला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुणाचा तरी राजीनामा घेऊन हा मुद्दा सुटणारा नाही. तपासाचा भाग जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये डायव्हर्ट होता कामा नये. आपल्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे की तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास विनाविलंब झाला पाहिजे. जिल्हाधिकारी आणि जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांशी चर्चा झाली. एकूणच काय सध्या या संपूर्ण प्रकरणाची परिस्थिती, तुम्ही काय मागणी करणार? नाही, आमची प्रमुख मागणी तर हीच असणार आहे की मृत डॉक्टर संपदांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मग जसं आता तिच्या कुटुंबियांनी सांगितलं की तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं. प्रथमदर्शनी ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्याच्यावरून आपल्याला हे समजण्यास वाव आहे की ती आत्महत्येस प्रवृत्त झाली. त्यामुळे दोषींविरुद्ध कठोर कारवाई होणे, तपास यंत्रणेने निपक्षपाती चौकशी करणे आणि आता आज कुटुंबियांकडनं ही नवीन मागणी येते आहे की त्यांना उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी पाहिजे.
पाहिजे आहे. तर हा मुद्दा आपण शासनाकडे सोडून देऊया आणि जर कुठेही वाटलं की तपास यंत्रणा सद्यस्थितीमध्ये योग्य रीतीने तपास करत नाही आहेत, तर आज आपल्याला ज्या वैद्यकीय विभागाच्या आणि पोलीस विभागाच्या कमतरता किंवा त्रुटी समोर येत आहेत त्या विचारात घेता या कुटुंबियांच्या मागणीशी आम्ही सहमत आहोत.